नंतर मुंबई पुण्यातल्या टॉप 20 घडामोडींचा घेऊयात फटाफट आढावा। लोणावळ्यातल्या एका तरुणीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली होती। या तरुणीची ओळख आता समोर येते। सार्थक वागचौरे असं या तरुणाचं नाव असून तो मूळचा अहमदनगरच्या राहुरीचा, तर श्रुती वागचौरे असं तरुणीचं नाव असून ती मूळची पुण्याच्या ओतूरची असल्याची माहिती मिळते। हे दोघंही पुण्यात शिकत असल्याची माहिती मिळते। विवस्त्र अवस्थेतील या मृतदेहांचे हातपाय बांधण्यात आले होते, तर अंगावर आणि डोक्यावर जबर जखमा आढळल्यात, त्यामुळे त्यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। हे दोघेही रविवारी संध्याकाळपासून गायब होते। सोमवारी संध्याकाळी लोणावळ्यातल्या INS शिवाजी समोर आणि बुशी धरणाच्या टेकडीवर या दोघांचे मृतदेह सापडले। दरम्यान हे दोघं तिथे कसे पोहोचले, त्यांच्यासोबत नेमकं काय झालं, त्याचा तपास लावण्याचं आव्हान पोलिसांपुढे आहे। भाजप आमदार संजीव रेड्डी यांच्या मुलीवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या राजेश बक्षीला 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। यवतमाळच्या वणीचे आमदार संजीव रेड्डी यांच्या मुलीवर पिंपरीतल्या वाकडमध्ये हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात पीडित मुलीचं एक बोट तुटलंय, तर दुसऱ्या बोटाला गंभीर इजा झाली आहे। आरोपी राजेश बक्षीने एकतर्फी प्रेमातून हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळते। दरम्यान राजेश बक्षीला पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आलं असता त्याची रवानगी 6 दिवसांसाठी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे। राखी सावंतला अटक करण्यासाठी मुंबईत आलेल्या लुधियाना पोलिसांना रिकामे हाती परतावं लागलं। राखी सावंत तिच्या घरी उपस्थित नसल्यामुळे पोलिसांना रिकामे हाती परतावं लागलं। वर्षभरापूर्वी महर्षी वाल्मिकींसंदर्भात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी पंजाबमध्ये राखी सावंत विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी कोर्टानं अटक वॉरंट बजावल्यानंतर पोलिसांचं पथक मुंबईत दाखल झालं। दरम्यान काही वर्षांपूर्वी भर पार्टीत गायक मिका सिंगनं राखी सावंतचं चुंबन घेतलं होतं। दरम्यान राखीनं मिकाला माफ केल्यानंतर त्याचं समर्थन करण्यासाठी ऋषी वाल्मिकींचं उदाहरण दिलं होतं। भगवान वाल्मीकि जी, जो मैं उनके जितने भी लोग हैं उनका सम्मान करती हूँ, भगवान वाल्मीकि जी का सम्मान करती हूँ, जिन्होंने रामायण लिखी तो बस मैंने जो किताबों में पढ़ा था कि वो शिकार करते थे, मतलब शिकार इंग्लिश में मर्डर कहते हैं कि वो करते थे, लेकिन एक दिन उनको भगवान प्रसन्न हुए और फिर वो बदल गए और उन्होंने रामायण लिखी। तो आज हम सब भगवान राम को पूजते हैं, तो वाल्मीकि जी अगर नहीं होते तो हम भगवान राम को नहीं जान सकते थे। तो ये मैंने उदाहरण दिया था। तो पहले इंसान बिगड़ा हुआ था, मिक्का, मतलब जो भी मेरे साथ इंसिडेंस हुआ था, और उसके बाद में तो अभी वो अच्छा हो गया है, ठीक हो गया है, सही हो गया है। तो यही इंसिडेंस था। अगर मैंने वाल्मीकि भाई बहनों को ठेस पहुंचाई है तो मैं बहुत ही शर्मिंदा हूं और मैं माफी मांगती हूं। मेरा इरादा बुरा नहीं था। मैं खुद वाल्मीकि भगवान को बहुत इज्जत देती हूँ, रिस्पेक्ट करती हूँ। अगर वो नहीं होते तो आज रामायण नहीं होती। फिर भी अगर कहीं ठेस पहुंचाई है तो मैं क्षमा मांगती हूँ। आदर्श प्रकरणात अचानक अशोक चव्हाण यांच्या विरोधात खटला चालवण्याची परवानगी का दिली गेली असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारला। अशोक चव्हाण यांनी त्यांच्या विरोधात खटला चालवण्यासाठी राज्यपालांनी दिलेल्या परवानगीच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं। 2013 मध्ये आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन राज्यपाल के शंकर नारायणन यांनी चव्हाणांवर खटला चालवण्यासाठी परवानगी नाकारली होती। मात्र गेल्या वर्षी राज्यपाल C विद्यासागर राव यांनी पुन्हा परवानगी देऊन नेमकं काय साध्य केलं आणि या नेमकी मागे परिस्थिती निर्माण तरी काय झाली असा सवाल अशोक चव्हाणांनी केला आहे। राजकीय नेत्यांनी EVMवर शंका उपस्थित केली असताना आता सर्वसामान्यांनीही EVM विरोधात कोर्टात धाव घेतली। मुंबई महापालिका निवडणुकीत वाकोल्याच्या वॉर्ड क्रमांक 88 मधल्या 600हून अधिक मतदारांनी EVM विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली। या मतदारांनी अपक्ष उमेदवाराला मत दिलं होतं। प्रत्यक्षात मात्र त्या उमेदवाराच्या वाट्याला 375 मतं आली आहेत। या विरोधात या उमेदवाराच्या मतदारानं हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे। ऑफ अ पर्सन हैज बीन वायलेटेड और प्रियम्बल के तहत इस पर्टिकुलर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया जो राइट हैं जो वायलेट हुए हैं, ये पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन इज़ वेरी मच मेंटेनेबल और जो इस समय फाइल हो चुका है प्री एडमिशन स्टेज पे है। एनी मोमेंट कोर्ट में तारीख पड़ेगी एंड वी आर वेरी मच रेडी टू गो एंड कंटेस्ट। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना डिलीट पदवी प्रदान करण्यात आली। भारतीय विद्यापीठाच्या वतीनं पवारांचा गौरव करण्यात आला। भारतीय विद्यापीठाचा 8वा पदवीदान प्रदान सोहळा संपन्न झाला। यावेळी विद्यापीठाचे कुलपती पतंगराव कदम आणि कुलगुरू शिवाजीराव कदम यांच्या हस्ते पवारांना डिलीट पदवी प्रदान करण्यात आली। सध्या खासगी शिक्षण संस्थांवर नियंत्रण आणण्याची मागणी होतीये। गरज असल्यास जरूर असं नियंत्रण आणा, मात्र त्यामुळे शिक्षण संस्थांचा श्वास गुदमरणार नाही ना याची काळजी घ्या असं शरद पवार म्हणाले।
या देशातल्या सर्व सरकारी आणि खाजगी विद्यापीठांना आंतरराष्ट्रीय पातळीवर गुणात्मक सुधारणेच्यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या संबंधीचं आवाहन आज या दीक्षांत समारंभाच्या निमित्तानं निवृत्त सनदी अधिकारी श्याम देशपांडे यांनी लिहिलेल्या सदसद विवेक या पुस्तकाचं शरद पवारांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं। यावेळी ज्येष्ठ विचारवंत आह साळुंखे, ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य आणि साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस उपस्थित होते। तहसीलदार पदापासून कामाला सुरुवात करणारे श्याम देशपांडे पुण्याचे विभागीय आयुक्त म्हणून निवृत्त झाले। या दरम्यान आदिवासी भागांमध्ये काम करण्यासाठी त्यांनी स्वतःहून गडचिरोली, अमरावती या ठिकाणी बदली मागून घेतल्याची आठवण शरद पवारांनी सांगितली। साहित्य आणि संस्कृती राष्ट्राची संपत्ती आहे, त्यासाठी मातृभाषा टिकलीच पाहिजे असं मत राज्य साहित्य संस्कृती महामंडळाचे बाबा भांड यांनी काल ठाण्यात व्यक्त केलं। ठाण्यातील चैत्र वासंतिक अंकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते। यावेळी प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र पथक लिखित अनुभवाची या वाट या चरित निबंध पुस्तकाचं प्रकाशन कवी अशोक बागवे यांच्या हस्ते करण्यात आलं। ठाण्यातील महानगरपालिकेच्या बल्लाळ सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती।